नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 39 ते 40 साईजचा ब्लाऊज हा कंप्लीट केला आहे आणि मी त्याची कटिंग व्हिडिओ टाकायची विसरून गेलेली, कारण शिवून झाल्याच्या नंतर असं वाटलं कायची कटिंग व्हिडिओ टाकावा. तर हा ब्लाऊज आहे, तुम्ही थंबनेलला पाहिलाच असेल. खूप सुंदर याची फिनिशिंग आली. तर आपण याची बघूयात कटिंग. तर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपण उंची घेतली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उंचीला ब्लाऊज जर असेल तर ब्लाऊज हा व्यवस्थित दिसतो. आणि कधी पण उंचीला ब्लाऊज व्यवस्थितच घ्या, जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही, कारण हाईटनुसार पण उंची घेतल्या जाते. तर आता आपल्याला 14 इंचाची उंची लागते, तर आपण हा ब्लाऊज 15 इंचाचा घेऊया, म्हणजे 14 इंच पूर्ण शिवून निघतो. तर आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. आता डीप नेक असल्यामुळे आपण शोल्डर घ्यायचे 5.5 इंच, 5.5 पावणे 6 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचे. मी जवळजवळ पावणे 6 इंच शोल्डर घेते आणि 6 इंच आपल्याला मोंड्यासाठी घ्यायचे. 39 साईजचा हा ब्लाऊज आहे. पावणे 6 इंच, 6 इंच घ्या. 6 इंच परफेक्ट आहे. आता आपल्याला काय करायचंय, दोन्ही ब्लाऊजची कटिंग आता मी तुम्हाला एक सोबत सांगते. 39 किंवा 40 माप एकसारखेच असणार, फक्त आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे. जो पण येईल, समजा तुम्ही 39 छातीचा चौथा भाग काढताय तर तुम्ही हे माप बघू शकतात. 39चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, तर अशा पद्धतीने. आणि जर 40चा काढायचा आहे तर 10 इंच येतो. तर आता 10 इंचाला 1-2 पॉईंट कमीच येणार, 2 पॉईंट कमी आले. तर बघू शकतात चौथा भाग इथं येऊन गेला. आता याच्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगते का, ज्या वेळेला आपण जर अंगावर माप घेतलं, 39 साईज बसली किंवा 40 बसली किंवा 38 XYZ काही पण साईज बसू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण चौथा भाग काढतो तर त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच लुजिंग ठेवायचे. म्हणजे आता हा 39चा चौथा भाग आला बरोबर. आता अर्धा इंच याच्यामध्ये आपण लूज ठेवलं आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली, किंवा डायरेक्ट जरी आपण 2 इंच जरी ठेवलं तरी पण चालते, म्हणजे झंझट नको. का लक्षातून कधी कधी अर्धा इंच मिक्स करायचं तर जातं डोक्यातून, तर मग डायरेक्ट 2 इंच जरी ठेवलं तरी पण काहीच अडचण नाही. तर मग मी कंपल्सरी काय करते, 2 इंच जास्त घेऊन टाकते, म्हणजे डोक्याला टेन्शन राहत नाही. तर मी तुम्हाला फोडून सांगितले. आता काय करायचं आहे, आपल्याला मोंड्यामध्ये चून येऊ नये म्हणून अर्धा इंच आपल्याला पाठीमागे यायचं आहे. जसं की तुम्ही ब्लाऊज फिटिंग थंबनेलमध्ये पाहिलेच असेल, खूप सुंदर आली, अजिबात चून वगैरे काहीच नाही. तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते, आपलं फिक्स माप आहे 1.5 इंच आणि 1 इंचाचं. आणि सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण मोंड्याला पॉईंट देतो तर आपल्याला अशा पद्धतीने पॉईंट द्यायचा आहे आणि त्याला मग गोल आकार द्यायचा आहे. आता हे आकार आपल्याला ह्या आकाराला जोडून घ्यायचे आहेत, जे आपले हा आपला छातीचा भाग आला, तर याला आपला जोडून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला जेवढं कंबर असेल, आता हे किती आलं माप, जवळजवळ 11.5 आणि 2 इंच 2 पॉईंट. तर आपल्याला इथं 11 इंचाचं जरी घेतलं माप जरी टाकलं तर अर्धा इंच फक्त आपल्याला कमी करायचं आहे, बाकीचं आहे तसंच ठेवायचं आहे, कुठेही कमी जास्त करायचं नाही. किंवा कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच. आता 2.5 इंच कसे, तर 1 इंच आपला टकसाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहते. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. तर आपण काय करायचं, 1.5 इंच जी शिलाई मार्जिन आहे तिथं 1 पॉईंट द्यायचा आणि आपल्याला फिटिंगची शिलाई फिटिंगला देऊन टाकायची अशा पद्धतीने. तर आता मी तुम्हाला सांगते, गळा घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. गळा आपण 2.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि समोरचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार 6 इंच किंवा 7 इंच जरी घेतला तरी चालते, किंवा 6.5 घ्या. आता मी वरती 2.5चा घेतला तर मी खाली 2.25-3 इंचाचा घेते. तुम्हाला मी समजून सांगते. ज्यांना समोरचा गळ्याला पण गोल आकार किंवा ब्रॉडमध्ये लागतो तर मग त्यांनी खालची साईज वाढवून घ्यायची, कारण वरती आपण 2 घेतलं तर खाली 2.5 घ्या. अर्ध्या इंचाचा फरक करायचा आहे, बाकी काय नाही. आता मी याला गोल आकार देते अशा पद्धतीने, बघू शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, 12.5 इंचावर आपल्याला 1 पॉईंट द्यायचा टकसाठी, किंवा खालीहून जरी आपण 2.5 इंच आलो वरती
तरी चालते। आता हे सेम पद्धत असते, तुम्ही कोणत्याही साईजचं कटिंग करा। 2 इंच किंवा 2.5 इंचाची आपल्याला क्रॉस पट्टी काढावी लागते। तर ही 2.5 इंचाचं आपल्याला लगेच एक लाईन आखून घ्यायची। मी ही तुम्हाला 3 पीसमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग दाखवते। 39 साईज आहे। साईजचा आहे। आता आपल्याला इथं क्रॉस पट्टीला थोडासा वरती अर्धा इंच एवढा एक आकार द्यायचा आहे। इथं वरती अर्धा इंच आकार द्या, बाकी माप एकदम परफेक्ट आहे। आता आपण येणार आहोत टक्स पॉईंटकडे। तर टक्स पॉईंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगावर पण घेतला जातो आणि असा पण घेतला जातो। तर आपण आडवा टक्स घ्यायचा आहे 4 इंचाचा। आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4 इंच आणि वर येऊयात आपण 1.5 इंच। वर यायचं आहे आपल्याला 1.5 इंच। आता हा 3 पीसमध्ये ब्लाऊज आहे, फिनिशिंग एकदम व्यवस्थित येणार। आता आपल्याला 39 साईज आहे, तर मग आपण इथं 2 इंचाचा जरी टक्स घेतला तरी काहीच अडचण नाही, कारण 2 इंच व्यवस्थित फिनिशिंग येऊन जाते आणि खूप सुंदर अशी त्याला फिनिशिंग येते 2 इंच घेतल्याच्या नंतर। समजा 36 साईज असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्या। हा जो गॅप आहे तो 1.5 इंच घ्या, जास्त घेऊ नका। आता आपण याला देणार आहोत आकार। आता आकार देताना आपल्याला, आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते, असा पण देता येईल, अशा पद्धतीने पण देता येईल आणि असा पण देता येईल अशा पद्धतीने, म्हणजे हा कटिंग केल्याच्या नंतर खूप व्यवस्थित दिसून येतो। आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे 2 इंच आपण जे माप घेतलं, हे 2 इंच आपण जे माप घेतलं ते इथं आपल्याला बाहेर 2 इंच जास्त घ्यायचं आहे। किती? 2 इंच। जे आपण इथं 2 इंच घेतलं तेच। आणि आता इथं टक्स जाणार मुडपण्यात, तर आपल्याला ते टक्ससाठी थोडंसं अर्धा इंच बाहेर घ्यायचं। आता आपण इथं याला जॉईन करून घ्यायचं। अशा पद्धतीने असते प्रिन्सेस ब्लाऊजची 3 पीसमध्ये कटिंग। तर तुम्ही पाहू शकता खूप कमी वेळामध्ये आणि सिंपल पद्धतीने याची कटिंग असते। आता आपल्याला करायचं आहे पेपर कटिंग। तर मी दोन्ही पेपर एक सोबत कटिंग करते। शक्यतो पेपरला कातर मी वापरत नाही, ही फक्त ब्लाऊज पिसांवरच घेते मी। आता हा झाला आपला पॉईंट पाठीमागचा, पण आपल्याला लक्षात येईल का आपल्याला कुठून पाठीमागचा भाग कट करायचा आहे। तर याच्यासाठी मग मी थोडंसं टच करते, म्हणजे आपल्याला लक्षात येईल। किंवा आता मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे, जरी हे कट नाही केले, हे टच नाही दिले, तरी पण मग काय करायचं आहे, ही बाजू आहे ही पूर्ण आपल्याला मोडपून घ्यायची। मोडपून घेतल्याच्या नंतर आहे अशीच आपली कटिंग करायची याची। किंवा मग आपल्याला अशा पद्धतीने जरी कटिंग केली तरी लक्षात येऊन जातं। आता हा भाग, आता ही झाली आपली पाठीचा भाग एकदम कंप्लीट कटिंग। तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त गळा टाकायचा आहे 2.5 इंच आणि जो गळा असेल त्यानुसार याची कटिंग करायची। आलं लक्षात? आता हा आहे फ्रंट भाग, तर याच्यामध्ये आपण हे 2 इंच जास्त घेतले। आता ते कवर कसं होणार तर मी तुम्हाला ते सांगते, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। प्रिन्सेस ब्लाऊजच्या अनेक पद्धती आहेत कटिंगच्या, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अजून शिकायच्या राहिल्यात। माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि नवीन नवीन जे व्हिडिओ टाकते ते पण तुमच्या लक्षात येईल का मी कोणत्या ब्लाऊजची कोणत्या चॅनलला कटिंग टाकली। तर पाहू शकतात आता ही झाली 3 पीस प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग। आता आपण हा भाग जो आहे, जो क्रॉस पट्टीचा होता तो आपण काढून टाकला। तर अशा पद्धतीने ही 39 साईजची प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग झाली। तर आपण काय करणार आहोत, आता
तुम्हाला मी पुढचं समजून सांगते. आता आपल्याला याच्यामध्ये कुठेही काहीच बदल करायचा नाही, कारण हे एकदम परफेक्ट आहे. बदल काय करायचं आहे आपल्याला, फक्त क्रॉस पट्टीमध्ये. आता आपण चेक करायचं आहे क्रॉस पट्टीमध्ये. मी आता पाठीचा भाग घेते, मी तुम्हाला परत एकदा समजून सांगते. 2.5 इंच गळ्याचं माप घ्यायचं आणि जेवढा गळा तुम्हाला लागतोय त्यानुसार तुम्ही गळा घेऊ शकतात. आता ज्यावेळेस आपण पेपर कटिंग केली 39 साईजची, बरोबर, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये बदल करायचा आहे. 1 इंच खाली क्रॉस पट्टी घ्यायची आणि बाकीचे जसे आहे तशी आपल्याला कटिंग करायची. जसं मी तुम्हाला दाखवते, 1 इंच बरोबर आहे, ह्यानुसार आपल्याला कटिंग करून टाकायची. बऱ्याच जणांना जे मोठे ब्लाऊज असतात त्याचा प्रॉब्लेम येतो. आता ही क्रॉस पट्टी आपल्याला कशातच घ्यायची नाही, कारण ही फेल आहे. आता ही एकदम बरोबर आहे. आता आपण करणार आहोत मोंड्याची कटिंग. तर आपल्याला मोंडा किती आहे त्या अगोदर चेक करायचं आहे. मोंडा आहे आपला जवळजवळ 8.5 इंचाचा. आता हा पाठीचा भाग होता, क्रॉस पट्टी काढल्यामुळं कमी झाले, 8.5 इंचाचा. मी तुम्हाला याच्यामध्ये मला असं वाटतं फुगाबाई सांगावा, तर मी फुगाबाई सांगते. तुम्ही सिंपल पद्धतीने जरी कटिंग केली, सिंपल पद्धतीने म्हणजे रेग्युलर जशी तुमची बाही असेल त्यानुसार, कारण मी हर एक व्हिडिओमध्ये बाही कटिंग दाखवली, पण कार्डशीट पेपर मला असं वाटतं पुरतोय, तर मग मी तुम्हाला फुगाबाईची कटिंग दाखवते, म्हणजे नॉर्मल फुगाबाई जे आपल्या 4-5 सून येतील अशा हिशोबाने. तर सगळ्यात अगोदर आपण एक लाईन आखून घेऊ. लाईन आखून घेतली. आता ह्या लाईनपासून आपल्याला जवळजवळ 9 इंचाची किंवा 10 इंचाचीच धरा, नॉर्मल 9, 10, 9.5 अशी बाही असतेच. आता 8.5ची घडी आली, 8.5ची घडी आली ही घडी, आणि याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करू. 8.5च्या घडीवर आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आणि ही 1 इंच शिलाई मार्जिन ठेवली. आता आपल्याला काय करायचं आहे, जी आपली बाहीची लांबी आहे 10 इंच, तर शिवून ही किती होणार, 9 इंचाची बाही, बरोबर. 9 इंचाची बाही होती, तर आपण याला पण एक लाईन आखून घेतली. आता दंड घेर धरा तुम्ही 6 इंच धरा किंवा 5.5-6 इंच धरा, कारण मी आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवते. जवळजवळ 5.5 इंच धरा आणि याच्यामध्ये जे काय शिलाई मार्जिन असेल 1.5 इंच 2 इंच ते ठेवा. आता आपल्याला खाली यायचं आहे 3 इंच, म्हणजे 3 इंच आपल्याला डाऊन करायचं आहे. आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. 3 इंचावर आपण आकार दिला आहे. सिंपल पद्धतीने आकार आहे. कंटिन्यू जर तुम्ही बाहीला आकार दिला तर नक्कीच बाही फिटिंग तुमची पण चांगली येऊन जाते. आता इथं कार्डशीट पेपर थोडासा कमी पडला आहे, पण काय हरकत नाही. ब्लाऊजची कटिंग बाहीची कटिंग अशा पद्धतीने समजून घ्या. आता ही झाली बाही कटिंग. आता तुम्हाला नॉर्मल फुगा द्यायचा आहे बाहीला, तर तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच वरती घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर जास्तच फुगा द्यायचा आहे बाहीला, तर मग तुम्ही 5 इंचापर्यंत फुगा बाही बनवू शकतात. तर काय करायचं आहे आपल्याला, पुन्हा एकदा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता मग कटिंग करताना काय करायचं आहे, ही कटिंग नाही करायची. हा आपण नॉर्मल बाहीची कटिंग केलेली आहे, जसं आपण बिना फुग्याची करतो. पण तुम्हाला फुगा दिल्याच्या नंतर बाही फुग्याने म्हणजे कमी होऊन जाते, तर काय करायचं आहे, हे जे 2 इंच घेतलेत याच्यामध्ये कवर होणार आणि हाय तेवढेच आपली बाही कटिंग होऊन जाणार. तर अशा पद्धतीने फुगा बाही म्हणजे आपल्याला याला 3-4 चुना तरी येतील अशा हिशोबाने आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकतात खूप सुंदर याची फिनिशिंग आली. नाही काही समजलं तर नक्की कमेंट करा, कमेंटनुसार व्हिडिओ बनवले जातील. तर इथं आपल्याला पॉईंट द्यायचा. तर पाहू शकतात अशा पद्धतीने ही बाहीची आपली कटिंग झाली. तर आपण याला जसं नॉर्मल याला आकार देतो समोरच्या भागाला, त्यानुसार याला पण आकार द्यायचा आहे, म्हणजे पुढची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. तर अशा पद्धतीने आकार दिला आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला चून टाकायची, तर त्यावेळेला तुम्ही सुरुवात इथपासून जरी केली तर चून इथपर्यंत 3-4 प्लेट्स काय असतील ते येऊन जातील.
तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.